शंकरपाळी म्हटल्यावर कशी भरपूर पदर सुटलेली, खारीसारखी खुसखुशीत आणि विशेष म्हणजे तोंडात ठेवताच विरघळणारी हवी. तर अशा या शंकरपाळ्या तेलात तळून सुद्धा बघा, जरा सुद्धा तेलकट जाणवत नाही. अतिशय ठिसूळ आणि हलक्या फुलक्या अशा या शंकरपाळ्या हातावर कुस्करल्यावर सुद्धा अगदी पटकन याचा चुरा होतो. शंकरपाळ्या तेलात विरघळू नये, शिवाय त्या अतिशय खुसखुशीत व्हाव्या यासाठी सर्व साहित्याचं योग्य प्रमाण घेणं फार गरजेचं आहे. सर्व साहित्याचं योग्य प्रमाण घेण्यासाठी घरातील कोणतीही मध्यम आकाराची वाटी घ्या. तर या वाटीने बरोबर 3 वाट्या भरून हा मैदा घेतला आणि आपण जर वजनी प्रमाण म्हणत असाल तर बरोबर अर्धा किलो भरून हा मैदा आहे. सोबतच यासाठी साखर, तूप, पाणी या सगळ्याचं योग्य प्रमाण आपण घेणार आहोत. 3 वाटी म्हणजेच अर्धा किलो मैद्यासाठी बरोबर पाऊण वाटी म्हणजेच 140 ग्रॅम एवढं तूप लागणार आहे. तर तूप घेताना असं संपूर्ण वितळलेलं आणि रूम टेम्परेचरचं तूप घ्यायचं. आपण जर घट्ट तूपच घेतलं असेल तर मात्र प्रमाण बिघडू शकतं. साखरेचं प्रमाण घेणं सुद्धा फार काही अवघड नाही. पाऊण वाटीच आपल्याला साखर वापरायची आहे आणि वजनी प्रमाण म्हणाल तर साधारण 190 ग्रॅम एवढी साखर घ्यायची. पाण्याचं प्रमाण सुद्धा मी मोजून घेते म्हणजे आपलं सर्व साहित्य अचूक प्रमाणात येईल. तर इथे आपल्याला अर्धी वाटी म्हणजेच साधारण 125 ग्रॅम एवढं आपल्याला पाणी घ्यायचं आहे. आता हे सर्व साहित्य म्हणजेच तूप, साखर आणि पाणी हे सर्व एका भांड्यामध्ये काढायचं. आणि अगदी सोप्या भाषेत सांगायचं म्हटलं तर 3 वाटी मैद्यासाठी पाऊण वाटी तूप, पाऊण वाटी साखर आणि अर्धी वाटी भरून पाणी घ्यायचं. कढई इथे मी गॅसवर ठेवली आहे आणि आपल्याला हे तूप, साखर आणि पाणी हलकसं गरम करायचंय. याला उकळी वगैरे न आणता हलकसं असं गरम झालं की गॅस बंद करायचा आणि हे पाणी पूर्णपणे थंड होण्याची वाट पाहायची. हे मिश्रण पूर्णपणे थंड होणं फार गरजेचं आहे. आता पीठ मळताना बघा, आपण जो मैदा मोजून घेतला होता तो एका मोठ्या परातीमध्ये किंवा मग मोठ्या ताटामध्ये घ्यायचं. यामध्ये चवीप्रमाणे थोडंसं मीठ घालू. गोडाचा पदार्थ आहे पण थोडंसं असं मीठ घातलं म्हणजे त्याची चव अजून वाढते. आता यामध्ये हे जे आपण मिश्रण बनवलं आहे ते घालायचं. बरं, सर्वात महत्वाची टीप म्हणजे हे जे मिश्रण आहे ते पूर्णपणे थंड झालं की मगच यामध्ये वापरायचं आहे. आपण जर गरम गरम मिश्रण यामध्ये ओतलं तर मात्र हा मैदा पूर्णपणे चिकट होतो. तर हे बघा, बोट बुडवून पाहिल्यावर पूर्णपणे थंड झालं. आता यातील थोडं थोडं मिश्रण घालून हा मैदा मी मळून घेते. बऱ्याच जणांकडे शंकरपाळ्या बनवताना काय करतात, गरम गरम तुपाचं मोहन घालतात, पण खरं तर त्याची काहीच गरज नाही. असं हे पूर्णपणे थंड केलेलं मिश्रण वापरायचं. आणि आपल्याकडे जर गावरान तूप नसेल तर आपण वनस्पती तूप म्हणजेच डालडा सुद्धा वापरू शकता. तर हे बघा, थोडं थोडं करून सर्व पाणी घातलेलं आहे आणि आता हे पीठ व्यवस्थित असं मळून झालंय. फार जोर देण्याची गरज नाही, हलक्या हाताने मळून घेतलं. आता यावर झाकण ठेवून साधारण 10 मिनिटे तरी बाजूला ठेवू. आपल्याकडे जर जास्त वेळ असेल तर हे पीठ आपण 15 ते 20 मिनिटे सुद्धा असंच झाकून ठेवू शकता, म्हणजे पीठ अगदी व्यवस्थित मिळून येतं. तर बरोबर 10 ते 12 मिनिटानंतर हे पीठ मी उघडून पाहिलं तर हे बघा, आत्ताच याला भरपूर असे पदर सुटलेत. आता याचे साधारण 3-4 असे गोळे बनवायचे. आता यातील एक मध्यम आकाराचा असा गोळा घ्यायचा आणि उरलेले जे गोळे आहेत ते झाकून ठेवायचे. बरं, हा गोळा पुन्हा मळताना सुद्धा फार जोर वगैरे देऊन मळण्यापेक्षा हलक्या हाताने असा मळून घ्यायचा. याला आपल्याला कोरडं पीठ, तूप, तेल काहीही लावायची गरज नाही. तुपाचं अगदी योग्य प्रमाण घेतलं होतं, त्यामुळे आता हे अजिबात पोळपाटाला किंवा मग लाटण्याला सुद्धा चिकटत नाही. फार पातळ पोळी न लाटता नेहमी आपण चपाती जशी बनवतो त्यापेक्षा थोडीशी जाडसर अशी ही पोळी लाटायची. बऱ्यापैकी मध्यम आकाराची पोळी लाटून झाली की नंतर हिला या पद्धतीने घडी घालायची. बरं, या पोळीला अशा या घड्या घातल्या म्हणजे होणाऱ्या शंकरपाळीला भरपूर लेयर सुटायला मदत होते. ही अशी घडी घालून झाली की पुन्हा आपल्याला ही लाटण्याने लाटायची आहे. शंकरपाळ्या कापताना आपण चौकोनी आकारात कापणार आहोत, त्यामुळे ही घडी घातलेली पोळी पुन्हा गोलाकार वगैरे न बनवता अशीच या चौकोनी आकारात लाटून घेते.
वर आता ही पोळी लाटताना सुद्धा फार पातळ किंवा अगदीच जाड न ठेवता अशी ही मध्यम आकारामध्ये पोळी लाटायची. पोळी लाटून झाली की कडेची बाजू कापून घेतली. एखादा असा चाकू घ्यायचा आणि अशा पद्धतीने चौकोनी आकारामध्ये कापून घेतलंय. आपल्याला जर डायमंड शेप हवा असेल तर तशा आकारामध्ये सुद्धा कापू शकता. तर थोड्या थोड्या पोळ्या लाटून त्याच्या शंकरपाळ्या बनवून त्या तळून घेण्यापेक्षा एकाच वेळी सर्व शंकरपाळ्या अशा कापून घ्यायच्या आणि नंतर एकाच वेळी त्या तळायला घ्यायच्या. तर हे बघा, साधारण 1 इंचामध्ये अशा या शंकरपाळ्या मी कापून घेतल्यात. सुरुवातीला बघा या शंकरपाळ्यांचा आकार असा फारच लहान दिसतो, पण एकदा का तेलामध्ये तळल्या की साधारण तिप्पट पेक्षाही जास्त फुलतात. आता अजून एक महत्वाची टीप म्हणजे शंकरपाळ्या तळण्यासाठी तेलाचं योग्य तापमान असणं फार गरजेचं आहे. तर हे बघा, तेल हलकसं गरम करायचं, फार कडकडीत गरम करायचं नाही. यामध्ये पिठाचा गोळा घातल्यानंतर लगेच तो लाल होत नाही, हलकेसे यावर बुडबुडे येतात. तर आपल्याला असंच हलकं गरम तेल हवं. यामध्ये या शंकरपाळ्या घालू. तर शंकरपाळ्या घालताना सुद्धा भरपूर शंकरपाळ्या एकाच वेळी घालायच्या नाही. तेलामध्ये गेल्यावर ते साधारण तिप्पट पेक्षाही जास्त फुलतात. त्यामुळे भरपूर शंकरपाळ्या एकाच वेळी घालायच्या नाहीत. शंकरपाळ्यांना भरपूर पदर सुटण्यासाठी सगळ्यात महत्वाची टीप म्हणजे एकदा का शंकरपाळ्या तेलात घातल्या की गॅस लगेच बारीक करायचा आणि नंतर साधारण 1 ते 1.5 मिनिट तरी शंकरपाळ्यांना जरा सुद्धा झारा किंवा चमचा लावायचा नाही. हलकेसे असे तरंगून वर आले की नंतर मात्र यामध्ये चमचा किंवा झारा घालून हलकेसे हे तेल असं वर खाली करायचं. फार जोरात हलवायचं वगैरे नाही. तर हे बघा, साधारण 3 मिनिटांनंतर यामध्ये मी चमचा घातला. आता मात्र हलकसं हे सर्व असं वर खाली करायचं, म्हणजे सर्व शंकरपाळ्या एकाच वेळी एकाच रंगावर तळल्या जातात. तर सर्वात महत्वाची टीप म्हणजे सुरुवातीची जी 2 मिनिटं असतात त्यावेळेस शंकरपाळ्यांना भरपूर असे पदर सुटतात. तर त्यावेळेस आपण चमचा किंवा झारा जर वापरला तर मात्र त्यांना पदर सुटत नाहीत. तर त्यासाठी भरपूर पेशन्सने आणि अगदी हळुवारपणे या शंकरपाळ्या तळायच्या. नंतर मात्र कढईमध्ये एखादा चमचा किंवा झारा घालून सतत हलक्या हाताने फिरवत या शंकरपाळ्या अशा तळून घ्यायच्या. तर या शंकरपाळ्या अशा या बदामी रंगावर मी काढून घेते. याची कुकिंग प्रोसेस अजूनही चालूच आहे, त्यामुळे यांचा रंग हलकासा अजून गडद होतो. तर या शंकरपाळ्या तेलातून काढल्यावर बघा याला भरपूर असे पदर सुटलेत. सोबतच सुरुवातीला हे हलकेसे मऊ वाटतात, पण जसजसे थंड होत जातील तसतसे छान असे खुसखुशीत होतात. तर याच पद्धतीने या 2 बॅच मी तळून घेतल्यात आणि अजून एक बॅच तळत आहे. तर या प्रत्येक शंकरपाळीला बघा भरपूर पदर सुटलेत आणि तसेच छान असे खुसखुशीत झालेत. आजच्या या शंकरपाळीमध्ये दुधाचा वापर न करता पाण्याचं योग्य प्रमाण घेतलं, त्यामुळे बरेच दिवस या शंकरपाळ्या टिकून राहतात. सुरुवातीला आपण अर्धा किलो मैदा घेतला होता, तर एवढ्या या साहित्याच्या प्रमाणात 1 किलोपेक्षा थोडेशा जास्त शंकरपाळ्या होतात. आपण जर फराळ विकण्याची ऑर्डर घेत असाल किंवा मग घरगुती खाण्यासाठी सुद्धा अशा पद्धतीने या शंकरपाळ्या बनवू शकता. यामध्ये मी वजनी आणि वाटी दोन्हीचं प्रमाण दिले आहेत. सोबतच पाण्याचा वापर केल्यामुळे या शंकरपाळ्या भरपूर दिवस टिकायला सुद्धा मदत होते. तर असे हे भरपूर पदर सुटलेले खारीसारखे खुसखुशीत आणि तोंडात ठेवताच विरघळणाऱ्या शंकरपाळ्या बनवण्याची पद्धत तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून कळवा. रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि अशाच छान छान रेसिपी पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूचे बेल आयकॉन दाबा. लवकरच भेटू अजून एखाद्या छानशा रेसिपी सोबत. तोपर्यंत धन्यवाद.